राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. रक्षाबंधनाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात बहीण भावाच्या नात्याचा अनोखा सोहळा पाहायला मिळाला. भाजपचे युवा नेते विशाल परब आणि सामाजिक कार्यकर्त्या वेदिका विशाल परब यांच्या माध्यमातून भव्य रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावत विशाल परब यांच्या मनगटावर राखी बांधून आपुलकीचा आणि विश्वासाचा धागा जोडला. औक्षण, राखी आणि भावनिक संवादाने कार्यक्रमस्थळी बहीण भावाच्या नात्याची अनोखी अनुभूती निर्माण झाली. यावेळी महिलांनी विशाल परब यांना भविष्यातील पाठीराखा आणि बंधू म्हणून शुभेच्छा दिल्या. आजचा हा जो पूर्ण सुंदर कार्यक्रम झाला, या पूर्ण कार्यक्रमाचं पूर्ण श्रेय सर्व माऊलींना देतोय. संपूर्ण या तिन्ही तालुक्यातनं दोडामार्ग, सावंतवाडी किंवा वेंगुर्ला, त्याचप्रमाणे जिल्ह्यातनं असंख्य प्रमाणामध्ये माऊली ज्या आल्यात, माझ्या बहिणी आल्यात, या बहिणींना मनापासून धन्यवाद देतो. त्याचं श्रेय सर्व त्यांनाच आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये जे आशीर्वाद मिळाला किंवा आज भावाला एक राखी बांधून एक धागा नाही तर ते हृदयातनं एक नाळ असते, ती नाळ आज आपण बांधली गेली आहे. या ठिकाणी सर्व माझ्या महिला भगिनी ज्या आल्यात त्यांना मनापासून मी नमस्कार करतोय. कारण आज ही रक्षाबंधनचा कार्यक्रम मला स्वतःला बहीण नसताना सुद्धा या सर्व बहिणी एकत्रित येऊन जो का प्रेम दाखवलं, मी सर्वांना धन्यवाद देतोय. तिन्ही तालुक्यातील पदाधिकारी म्हणा किंवा या ठिकाणी आमच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय कोरगावकरजी मॅडम असतील, आमच्या सर्वच नगरसेवक असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतचे सरपंच, सर्वच महिला मंडळींना धन्यवाद देतोय. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि नियोजन हे खरोखरच महिलांनीच केलेलं होतं. आणि या कार्यक्रमामध्ये जी आतुरता लागलेली होती की विशाल बरोबर या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम, अनेक भावाला अनेक महिला ज्या दोडामार्गच्या पट्ट्यातनं, वेंगुर्ल्याच्या पट्ट्यातनं सर्व मनापासून माझ्या सर्व या तिन्ही तालुक्यातनं किंवा जिल्ह्यातनं आलेल्या सर्व बहिणींना हात जोडून नमस्कार. कारण या ठिकाणी प्रचंड प्रमाणावरती सर्व आपल्या बहिणी मनापासून भावाला भेटण्यासाठी आज सकाळी सकाळी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयामध्ये आल्यानंतर जो आनंद झाला की मला स्वतःला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या सर्व या माऊली येतील. आणि या सर्व माऊलींनी त्यांच्यासोबत छोटी मुलं होती, मला वाटतं अनेक संस्थांच्या महिला होत्या, या ठिकाणी अनेक नर्स होत्या, अनेक महिला घरगुती जे काम करतायत त्या गोरगरीब जनता पण या ठिकाणी आली. आणि मी मनापासून एक मुलगा किंवा भाऊ म्हणून नाही तर एक सक्क नातं जे असतं ते याच्यामध्ये संपूर्ण दिसून आलं. मी पुन्हा एकदा सर्व माझ्या मायबाप जनतेला आणि माझ्या माऊलींना नमस्कार करतोय. कारण आजचा दिवस मी केव्हाच विसरू शकत नाही. मला वाटतं 2026 पासून मला आज एवढ्या बहिणी मिळाल्यात की या पुढची त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी पूर्णपणे माझ्यावरती आहे. या विधानसभेमध्ये म्हणा किंवा जिल्ह्यामधील सर्व महिलांचं रक्षण करण्यासाठी श्रीदेव पाटेकर, उतरलकर देव पूर्ण ताकद आम्हाला द्यावं, हीच आम्ही परमेश्वराकडे आराधना करतो. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.